नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याला गाडी आणण्यासाठी जायचं होतं गॅरेजला, पण सकाळी सकाळी आईने काम लावलं आहे रानात. तर आपण आधी रानात जाणार आहोत. त्यानंतर मग सगळं रानातलं काम झाल्यानंतर इंदापूरला जाऊन गाडी आणायची आपल्याला. तर बघू शकता तुम्ही आपलं रानात आपल्या दुधी भोपळा आहे, शेवगा आहे, जशी भेंडी पण आहे, अजून खूप काही आहे. तुम्हाला हळूहळू एक्सप्लोअर करू आपण रानातलं. बघू शकता तुम्ही शेवग्यामध्ये आईने भेंडी लावली साईड पीक. शेवग्यामध्ये तुम्ही असेच थोडेफार साईड पीक घेऊ शकता, कारण शेवगा एकदा वाढल्यावरती त्याच्या खाली आपल्याला काही हे राहते, जागा राहतेच. त्यामुळे त्याचं आपण साईड पीक आपण घेऊ शकतो. बघू शकता तुम्ही. ते बघा, ह्यात काय लावलं आईने? पावटा लावला. त्यात भेंडी होती यात पावटा. हा आहे घोसाळू. घोसाळू काही काही लोकांना माहीत नसेल. ह्याची भजी करतात, घोसाळ्याची भजी खूप फेमस आहे. ह्याचं काम खूप किचकट आहे. बघू शकता तुम्ही किती साधं आहे, एकदम किचकट काम. तारे साहेबांनी आपल्याला काम सांगितलेलं, रानातले मोठी मोठी दगडं साईडला काढून टाका. ह्या दगड काय उचलणं शक्य नव्हतं, त्यामुळे आपण हा दगड ढकलत काढणार आहे बाहेर. बघू शकता तुम्ही तिथे. तो कमीत कमी वजन 50 किलो असेल, सहज असेल. अशी मेहनत करावी लागते थोडीफार. काम झाल्यानंतर कपड्याची हालत तुम्ही बघू शकता. कुसळ कुसळ का चिकटायला काय बंधन लक्षात नाही, सगळं घाण करतं कपडे. त्यामुळे रानात कामच मला लय वैतागले. कपडे इतके घाण होतात ना, वैतागच एकदम. ही आहे पेरूची बाग. आपल्या इथे सगळं तुम्हाला बघायला भेटेल, भाजीपाला, फळं सगळे आपल्या इथे. तर आता सगळे काम झाले आणि आपण आता निघणार आहोत इंदापूरसाठी. दुपारचे 12 वाजून गेले आहेत. दुपार झालीच आहे अशा प्रकारे. गाडीचं काम थोडेफार झालं असेल मला वाटते. आता गेल्यावरती कळेल आपल्याला किती काम राहिलंय, किती राहिलंय. तर आता आपण पोचले इंदापुरात. भाऊने गाडी जिन जोडलेली आहे असं वाटतंय मला. गाडी दिसते, बघू शकतो आपण. 2 मिनिटं. जोडले, इंजिन जोडले भाऊने. गाडी चालू ठेवली. बाकीचं आपल्याला आता बघायला लागेल, फक्त पार्ट जोडायचे राहिले. इंजिन तर जोडले भाऊने. तर हळूहळू सगळं काम होऊन आजच्याच गाडी भेटेल आपल्याला. अशी ते इंजिन तर जोडून ठेवले भाऊने. सगळ्यात किचकट काम तेच होतं, इंजिन जोडणं. आपल्याला लेट झाला, पण भाऊने एकट्याने केलेलं आहे, त्यामुळे लवकर भेटेल गाडी आजच्या आज आपल्याला. तर गाडीचं काम झालं. आता स्पेअर पार्ट जोडायचे. नट जोडणं इतकं अवघड आहे आता. कुठला नट कुठे हे लक्षात नाही. माझ्या तर काहीच लक्षात नाही, भाऊला माहिती आहे, त्यामुळे होऊन जाईल काम पटापट. बघू शकता किती किचकट काम आहे. एक गाडी खोलणं सोपं आहे, पण जोडणं लय अवघड आहे. काय हा पाठ पण आपल्याला बसत नाही आता आपल्यासाठी. एकदम या गाडीचे पाठ खोललं ना, जोडायला लय अर्थ होतं. फायबर थोडं जरी तिरकं बसलं किंवा अडकलं का शकतं तुटणार 100%. त्यामुळे हे काम खूप जपून करावं लागतं. त्यामध्ये आपण जास्त काही ह्यात पडणार नाही मध्ये. ज्याला माहिती त्यानेच करावं, नाही तर उगाच एक्स्ट्रा काहीतरी खर्च वाढेल. बघू शकता. गाडीचे पार्ट जोडल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्या गाडीचे चॉकअप्सरचं पण काम करायचं होतं. चॉकअप्सर खोलावे लागतील. आता बघू भाऊ काय करतायत. चॉकअप्सर खोललेत, कारण लास्ट टाइम 1 वीकमध्ये आपलं मडगाडचे सत्यानाश झालेलं आहे. हे मडगाड आपण सोमवारी टाकलं आणि शुक्रवारी आपलं मडगाड चॉकअप्सरमुळे बंपरमध्ये अडकलं आणि जागेवरती तुटले. त्यामुळे चॉकअप्सरचं ते सगळं ते काम करणं लय गरजेचं होतं माझ्यासाठी. चॉकअप्सर भरून घेतोय आज आपण. भाऊ बोलला एवढी काही गरज नाही बदली करायची, भरून काम होऊन जाईल. त्यामुळे आपण भरून काम चालवणार आहे. तुम्हाला वाटत असेल हा गाडी कशी चालवतो, पण भावांनो ही गाडी मी कमीत कमी 1.25 किलोमीटर मीटर व्हायचे, पण आत्तापर्यंत 5 वेळा तरी मीटर बंद झालाय. म्हणजे त्यातली ती स्प्रिंग का काय असतं ना, तो गिअर, तो 5 वेळा चेंज केला आत्तापर्यंत मी. त्यात माझी 20,000 किलोमीटर सहज झाले असेल. त्यामुळे ही गाडी कमीत कमी 1.5 लाख किलोमीटर फिरलेली आहे, ते पण
नुसत्या 6 वर्षात. या गाडीवरती इतके प्रवास केलेत ना आपण, खूप सारे प्रवास केलेत. आणि दुसरं आता आपण गडावर गेलतो लास्ट 2 महिन्यापूर्वी, 6 जूनला. तेव्हा तर आपल्या गाडीला लाईट पण नव्हती, त्यामुळे आता आपण लाईट पण चेंज करून घेणार आहे. कारण आपण रात्रीचा प्रवास बऱ्यापैकी करतो, त्यामुळे भावने आता LED लाईट लावून दिली आणि बोललो तुझे बल्ब खराब होतो, आपण बटन टाकू. कारण BS4 ज्या गाड्या आहेत त्यात लाईट बंद होत नाही, त्यामुळे आपण भावने बटन टाकून दिले की बल्ब जास्त दिवस टिकेल. त्यासाठी एवढा सगळा जुगाड चालू आहे. एक्स्ट्रा बटन बसवले आपण लाईटचं, जेव्हा गरज असेल तेव्हाच बल्ब चालू करायचं, नाही तर बंद ठेवायचं. ते एक बरं आहे, कारण बॅटरी विनाकारण हे करण्यापेक्षा बटन टाकलेलं सोपं पडेल. कारण जर तुमची बल्ब कंटिन्यू चालू होतं ना, त्यामुळे बॅटरीला लय इफेक्ट पडतो. आतावर मी गाडीची बॅटरी पण 3 वेळा चेंज केली. 6 वर्षात 3 वेळा बॅटरी चेंज केली, म्हणजे 2 वर्षहून बॅटरी टिकत नाही आता गाड्यांची. विचार करत का? त्यामुळे हे बल्ब टाकल्यावरती आपल्याला थोडाफार फरक पडेल. पण ह्यासाठी किचकट काम आहे बघा, वायरिंग खूप हे करायला लागतं. आणि आता जसं तुम्ही बघताय BS6 गाड्या आल्यात, त्यामध्ये तर इतकं बेकार वायरिंग आहे ना, साधा गॅरेजवाला तुमच्या गाडीला हात पण लावत नाही. कारण जर वायरिंगमध्ये काही इश्यू झाला तर गाडीची पूर्ण वाट लागते. जशा आता नवीन गाड्या आल्यात BS6, त्यामध्ये पेट्रोलच्या ह्याच्यात पण हे आहे, मोटर आहे. त्यामुळे गॅरेजवाले काय म्हणतात, जर तुमच्या गाडीची वायरिंगचा काही इश्यू झाला, आम्ही जबाबदार नाही, तुमच्या रिस्कवर गाडी खोलणार. त्यामुळे बाहेर गाडी खोलणं खूप अवघड झाले आता. तुम्ही पण कुठे खोलत असाल गाडी कशासाठी तर विचार करून खोला, कारण आत्ताच्या गाड्या खूप रिस्की गाड्या खोलणं म्हणजे वायरिंगचं काम. BS6च्या वायरिंग एकदम डेंजर आहेत. एक जरी वायर कट झाली तर तुमच्या इंजिनवरती पण लोड येऊ शकतो. मोटर, कारण त्याची मोटर आहे का, पेट्रोलसाठी पण मोटर आली आता नवीन गाड्यांमध्ये. रिझर्व्हर ऑप्शन गेलं आहे आता जुन्या गाड्यांसारखा. नवीन गाड्यांमध्ये डायरेक्ट मोटर आली, त्यामुळे रिझर्व्ह ऑप्शनच नाही काही काही गाड्यांना आता. तर हेच मी सांगू शकतो की गाडी खोलताना जपून खोला मित्रांनो. कुठेही खोलायला असेल तर. आपल्या गाडीचं एवढं काही नाही, कारण हे BS4 आहे. BS6 गाडीवाल्यासाठी हा होतं. तर आपली आता गाडी पूर्णपणे तयार झालेली आहे. फायनली आज झालं. आपल्याला उद्या पुण्याला जायचं आहे, पण बघू आपण काय होते. आता वाजले संध्याकाळचे 5. आजचा पण दिवस अशा प्रकारे गेलेला आहे. वा, LED लाईटचा उजेड तर भारी पडतोय. आता फक्त लाईट ऍडजस्ट करायची आपल्याला, कारण ते खालचं तुटलेलं आहे आपलं. आपण तिथे एक स्क्रू फिट करून ऍडजस्टमेंट केली. जुगाडू काम आपल्याकडे भरपूर होतात. भाऊचं म्हणणं असतं 100 रुपयात जो गोष्ट होत असेल तर कशाला 1000 रुपये घालवायचे. त्यामुळे आपण जुगाडू काम करतो. तर भावांनो, आपली गाडी पूर्णपणे तयार झाली. आता फक्त गाडी वॉश करायची. आपली गाडी एकदम तयार आहे मग सगळ्यासाठी. आता एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन आपण गाडी वॉश करायला लावणार आहे. बघायचे सगळं काम नीट झाले का, बघू शकता एकदम गाडी टकाटक दिसते. भाऊने गाडी वॉशला लावली, तर आपण आपल्या जिवलग मित्राला भेटायला आलोय. हे पान शॉप आहे आपलं इंदापूरचं. बऱ्यापैकी लोकांना माहित असेल काळे पान शॉप. आमची मस्ती कधीही चालू असते. भाऊलाच मी कमीत कमी 2 महिन्यानंतर भेटलो असतो. भाऊ मला मारतायत, कारण 2 दिवस झाले मी इंदापुरात आलोय, पण 1 दिवस भेटलो नाही, त्यामुळे हे सगळं चालू होतं. मित्रांनो, बघू शकता दुकानावर कंटिन्यू गर्दी असते. त्या गर्दीमुळे आम्हाला जास्त कुठे फिरणं पण होत नाही. दोघांना आम्ही फिरायला गेलो कमीत कमी 2 वर्ष झाली. लास्ट टाइम आम्ही केदारनाथ गेलो, त्यानंतर अजून कुठे फिरायला गेलो नाही. भरपूर प्लॅन झाले आमचे, भरपूर प्लॅन ठरले, पण कॅन्सल पण झाले. आता बघूया, लवकरच प्लॅन ठरवायचा चालू आहे. गाडी वॉश करून आली. आता आपण आपल्या गाडीला एक नवीन लुक ॲड करणार आहे. नवीन लुक म्हणजे काय की आपल्या गाडीवरती आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलचा स्टिकर लावणार आहे, यूट्यूबचा आणि प्लस इंस्टाग्रामचा. तर बघू शकता मित्रांनो, हा आहे आपला चॅनलचा स्टिकर. जास्त तरी लोकांना कळेल आपलं चॅनल. काही काही लोक कॅमेरा बघूनच विचारतात ब्लॉगिंग करतो, तर त्यासाठी मी शॉर्टकट गाडीवरती स्टिकर लावली. तर मित्रांनो, आता 9 वाजलेत रात्रीचे. बघता बघता आजचा दिवस गेलेला आहे आपला. आज पुणे जाणं कॅन्सल झालेलं आहे अशा प्रकारे. कारण मित्रांनो, आता 9 वाजलेत रात्रीचे, त्यामुळे पुणे जायचा प्लॅन तर आजचा कॅन्सल आहे. आता उद्याची पण सुट्टी टाकावी लागणार आहे आपल्याला, 1 दिवस एक्सटेंड. कारण इंदापूरमध्ये आला मला टायमाचं भान राहत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या आईला पण चांगलं माहिती आहे. हा इंदापुरात गेला तर येत नाही रात्री 9 वाजू 10 वाजू. टाईम असा जातो ना रात्रीचा. आणि मित्र बरोबर असलं गप्पा मारण्यात इतका टाईम जातो ते कळतच नाही, कधी 10 वाजले 11 वाजले.
रात्रीचा प्रवास करताना रस्ता एकदम मोकळा असतो, पण तेवढीच रिस्क पण असते रस्त्यावरती. कधी काय होईल सांगता येत नाही रात्री, आणि कुठे आपण कधी अडकलो प्रवासात तर भरपूर अडचणी येतात. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणं बाईकवरती टाळावा. मी आता तरी खूप कमी केलं आहे, तरी अजून कमी करायचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच संपवतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील मी तुमच्यासाठी. तोपर्यंत सेफ राईड आणि टेक केअर. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.